आपल्यासोबत अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, सुरुवातीला तुमचं अभिनंदन. अजित पवारांची विजयाच्या दिशेने वाटचाल चालू झालेली आहे, कसं बघताय? खूप छान वाटतंय, कारण त्यांनी 35 वर्ष केलेल्या कामाचं चीज झाले. तो अविरतपणे काम करतोय आणि बारामतीसाठी तर तो कायमच उभा असतो, त्याच्यामुळे आनंद आहे. हा निकाल लागेल असं वाटलं होतं, कारण बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं, टफ फाईट मानली जात होती. नक्की वाटत होतं, कारण गेले महिना सव्वा महिना मी जे फिरत होते, ज्या पद्धतीने कामं झालेली आहेत, त्याच्यावर मला खात्री होती की बारामतीकर नक्की त्याला निवडून देतील. एकीकडे भाऊ जिंकलाय, परंतु दुसरीकडे भाचाचा पराभव होताना अडचण होतीये थोडीशी. कसं आहे की कुटुंबातली गोष्ट वेगळी. इथे आम्ही एक भूमिका घेऊन उतरलेलो होतो आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे त्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून अजितचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता भावनिक व्हायचं नव्हतं असं आम्ही ठरवलं होतं. पण जरी झालं तरी भाचा जो आहे तो पराभूत होताना पाहायला मिळतोय, थोडंसं तरी दुःख आहे. आणि नक्कीच कुणाला चांगलं वाटेल. ही जी निवडणूक आहे ती पवार फॅमिली भोवती फिरलीच गेली, परंतु तुमच्या मातोश्रींभोवती मोठ्या प्रमाणात फिरली गेली. अनेक आरोप जे आहेत ते प्रत्यारोप करण्यात आले, कसं बघताय? नाही, माझी आई स्वतंत्र आहे. ती तिचे निर्णय स्वतः घेते. त्या दिवशी सभेला यायचा निर्णय सुद्धा तिचा होता. आम्ही सांगत होतो तिला की तुला त्रास होईल, तू येऊ नको, पण त्या दिवशी आदल्या दिवशीपर्यंत ती नाही म्हणत होती. त्या दिवशी तिने ठरवलं यायचं आणि तिला जे हवं तेच करते. अजित दादा आमदार होत आहेत, अनेकदा याच्या आधी उपमुख्यमंत्री अनेक वेळा झालेले आहेत, परंतु आता अजित पवारांना कुठल्या पदावरती बघायला तुम्हाला आवडेल? मला माहिती नाही, हा राजकीय प्रश्न आहे आणि तो जिथे कुठे असेल तिथे तो बारामतीकरांची सेवा करणारे ज्या पदावर असेल तिथे, आणि त्याच्यात आनंद आहे. बारामतीत मोठ्या प्रमाणात अजित पवारांचे कालपासूनच बॅनर लागलेत, भावी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की असे देखील असं वाटतंय दादांनी मुख्यमंत्री व्हावे? हा त्याच्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा उत्साह आहे. त्यांना प्रत्येकच पक्षातल्या माणसाला वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा, पण रिझल्ट सांगतो आहे काय आहे ते. हरकत नाही, तो निवडून आला ह्याचा मनापासून आनंद. बहिणीला वाटतंय मुख्यमंत्री व्हावं? अर्थात केव्हाही वाटणार, पण मी पुन्हा सांगते की त्याला आकडे लागतात थोडे. खूप खूप धन्यवाद. तर या होत्या विजया पाटील, ज्यांनी सांगितलं की अजित पवारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी जो आहे त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि अजित पवार निवडून आले, याच्यामध्ये आनंद आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.